नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, आजची सर्वात मोठी अपडेट आहे की कृषी सेवक आणि त्याच्यानंतर WRD रिझल्टबद्दल काय अपडेट आहे। रिझल्ट म्हणजे याच्यामध्ये कृषी सेवकची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, त्या संदर्भात एक परिपत्रक कृषी विभागाने जाहीर केलेलं आहे आणि ते परिपत्रक काय आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण ते समजून घेणार आहोत। त्याच्यानंतर WRD रिझल्टबद्दल पण आपण याची पण प्रोसेस काय आहे, कुठपर्यंत विषय आलेला आहे हे पण समजून घेणार आहोत। त्याच्यानंतर तुमच्या मनात बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या शंका होत्या की आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक याची एक्झाम अपडेट काय आहे, याची एक्झाम डेट कधीपर्यंत येईल। तर ही संपूर्ण माहिती आणि त्याच्यानंतर गट क आणि गट ड ची वेटिंग लिस्टबद्दलची जी माहिती आहे मित्रांनो, आपण ऑलरेडी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे। पण याच्यानंतर हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवत आहे, स्पेशली कृषी सेवक आणि WRD आणि जे काही पेंडिंग एक्झाम आहेत किंवा जे पेंडिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे मित्रांनो, त्याचं स्टेटस काय आहे। तर एकाच परिपत्रकाच्या माध्यमातून तुम्हाला त्या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला समजून देणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि याच्यामध्ये बाकीचे जे अपडेट्स आहेत, जसं आरोग्य सेवक, ग्रामसेवक, त्याच्यानंतर गट क ची वेटिंग लिस्टबद्दल जे काही मीटिंग झालेली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, त्याच्यामध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळेल, तिथून तुम्ही जॉईन व्हा आणि बाकीचे जे काही अपडेट्स आहेत ते तुम्ही तिथून बघू शकता। तर आपण फक्त जे महत्त्वाची माहिती आहे आता की जे बाकीच्या एक्झाम अपडेटबद्दल, बाकीच्या एक्झाम कधी होतील, जसं ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि कृषी सेवकचं काय अपडेट आहे, WRD बद्दल काय अपडेट आहे, तर ते संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। त्याच्यासाठी आता ते परिपत्रक आपण वाचूया। तर बघा, हे अमरावती विभागातर्फे हे परिपत्रक आलेलं आहे। याच्यामध्ये बघा काय म्हणताय, तर बघा, तुमची गट क संवर्गातील जी कृषी सेवकची एक्झाम होती ती 16 व 19 रोजी पार पडलेली आहे 2024 रोजी। आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी पण प्रसारित करण्यात आलेली होती या तारखेला। त्याच्यानंतर तात्पुरती अंतरिम निवड यादी पण लागलेली होती 14/3/2024 रोजी। पण याच्यानंतर आता बघा काय झालेलं आहे, इथे आता विभाग काय म्हणते पहिले हे समजून घेऊ आपण, त्याच्यानंतर मी तुम्हाला बाकीची गोष्टी सांगतो। तर बघा, कागदपत्र पडताळणी संदर्भात उमेदवाराकडून काय होतं, कार्यालयास कॉल्स आणि ईमेल्स प्राप्त होत आहेत। इथे फक्त ईमेल्स दिले, पण कॉल्स पण जात असतील तुमच्याकडून। तर त्या अनुषंगाने तात्पुरती अंतरिम निवड यादीतील उमेदवारांना कळवण्यात येत आहे की सध्या स्थितीत लोकसभा निवडणूक 2024ची आचारसंहिता सुरू असल्याने कागदपत्र पडताळणीची कारवाई स्थगित असून आचारसंहिता शिथिल होताच कागदपत्र पडताळणीबाबत संबंधित उमेदवारांना कळवण्यात येईल। तरी याची संपूर्ण उमेदवारांनी नोंद घ्यावी। तर बघा मित्रांनो, इथं सांगण्याचा शॉर्टमध्ये उद्देश एकच आहे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपली आचारसंहिता इथे सुरू आहे आणि ही महाराष्ट्रातील आचारसंहिता म्हणजे महाराष्ट्रातील 20 मे नंतर हे संपूर्ण संपणार आहे। तर तुम्हाला मी ऑलरेडी याच्यामध्ये 1-2 व्हिडिओमध्ये किंवा याच्या आधी पण काही व्हिडिओज बनवले, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपली आचारसंहिता संपत नाही किंवा इथले आपल्या महाराष्ट्रातील जे निवडणुकीचे टप्पे संपत नाही आणि त्याच्यानंतर 4 जूनला लोकसभेचा निकाल आहे, तर आपल्या महाराष्ट्रातील निवडणूक संपेपासून तर 4 जूनपर्यंत इथे काही हालचाली होतील आणि काही हालचाली होणार नाही। पण बाकीच्या ज्या एक्झामबद्दल वगैरे अपडेट आहे, तुम्हाला जसं गट क आणि गट ड ची वेटिंग लिस्टबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली की एंड ऑफ मंथ येऊन जाईल तुम्हाला, ओके। तर ती होणार आहे, कारण महाराष्ट्रातील निवडणूक संपल्या की त्याच्यानंतर इथे हालचालीला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एकच आहे, जे कृषी सेवकची वाट बघतायत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, तर त्या विद्यार्थ्यांनी तुम्ही आता संबंधित विभागाला म्हणजे वारंवार कॉल आणि मेल्स करू नका, कारण त्यांनी तुमच्या येणाऱ्या वारंवार कॉल्समुळेच आता इथे काय हे परिपत्रक जाहीर केलेलं आहे। तर जोपर्यंत आपली महाराष्ट्रातील निवडणुका संपत नाही तोपर्यंत इथे काहीच होणार आहे। एकदा तुमच्या निवडणुका संपल्या की तुमच्या विदिन वन मंथ तुमचं सर्व प्रोसेस कंप्लीट होणार आहे। आणि त्याच्यानंतर आपण ही पण माहिती मी तुम्हाला दिलेली होती, गट क आणि गट ड एंड ऑफ दिस मंथ येणार आहे। आणि आरोग्य सेवक, ग्रामसेवकबद्दल पण आपण टेलिग्राम ग्रुपवरती माहिती टाकलेली आहे। ती जी होणार आहे मित्रांनो एक्झाम, तर सर्वांना माहिती आहे की जूनमध्ये ती एक्झाम होणार आहे, कारण आपल्या 4 जूनला सर्व लोकसभेचे निकाल लागून जातील आणि जून महिन्यामध्ये तुम्हाला राहिलेल्या आरोग्य सेवक आणि ग्रामसेवकची एक्झाम बघायला मिळतील। त्याच्यानंतर जे काही पेंडिंग एक्झाम आहेत, तर हे जे परिपत्रक सांगतो ना मित्रांनो, हे परिपत्रक याला तुम्ही कन्सिडर करा अप्लिकेबल टू ऑल एक्झाम। जे काही DVची प्रोसेस पेंडिंग आहे त्याच्यासाठी पण कन्सिडर करा, पेंडिंग एक्झामसाठी पण कन्सिडर करा, सोबतच WRDसाठी पण हाच तुम्ही हे जे परिपत्रक आहे याला पण कन्सिडर करू शकता। जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका आपल्या संपत नाही तेव्हा त्याच्यानंतर एकदा निवडणुका संपल्या की तुमच्या WRDचं पण जे काही फायनल मेरिट लिस्ट वगैरे आहे ते पण लागायला सुरुवात होणार आहे। तर WRDचे स्टुडंट पण विद्यार्थ्यांना सहसा जास्त डिपार्टमेंटला कॉल आणि मेल्स करून त्रास देऊ नका, कारण असं काही जास्त जर झालं ना, डोक्याच्या वरून गेलं, तर मग डिपार्टमेंटकडून तुम्हाला कारवाईला समोर जावं लागू शकते। तर तुमचं पण समोर भविष्यामध्ये तुम्हाला पण जॉब करायचा आहे, तर अशा प्रकारचे कुठलीही भानगड आपल्या म्हणजे
स्वतःच्या मागे लावून घेऊ नका. या पत्रकाच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे डिपार्टमेंटला, की थोडासा वेट करा. एकदा लोकसभेच्या निवडणुका संपल्या की तुम्हाला तुमचे जे काही एक्झाम किंवा जे काही तुमचे पेंडिंग सर्व कामे आहेत ते संपूर्ण होणार आहे. तर सेम ही जी आपली हा जो नोटीस आहे या सर्व एक्झामसाठी आणि सर्व DV प्रोसेससाठी तुम्ही कन्सिडर करा. एकदा निवडणुका होऊ द्या. त्याच्यानंतर तुमचे आरोग्यसेवक, ग्रामसेवक, आदिवासी विभागाची एक्झाम, WRDचा रिझल्ट, फायनल सिलेक्शन लिस्ट, कृषी सेवकची DV प्रोसेस, या संपूर्ण गोष्टी इथे पार पडणार. त्याच्यासाठी थोडंसं तुम्ही आता इतके दिवस थांबलेत मित्रांनो, तुम्हाला असं डिमोटिवेट करत नाही मी, फक्त एक पॉझिटिव्ह तुम्हाला गोष्ट हेच सांगतो की इतके दिवस थांबलाय, आता बस फक्त तुम्हाला 15 ते 20 दिवस आता इथे वेट करायचा आहे. संपूर्ण हालचाली आता इथे होणार आहेत. ह्या संपूर्ण ज्या गोष्टी सांगतोय मी सर्व आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त थोडासा आता वेट करावं लागेल इतके दिवस थांबल्यात तर हीच माहिती होती मित्रांनो तुम्हाला संपूर्ण द्यायची. सर्व पॉईंट आपण कव्हर केले. तुमचे जे काही डाऊट असतील आता तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो. 100 आपण लाईकचं इथं टार्गेट ठेवूया. सोबतच सबस्क्राईब पण करा चॅनलला रेग्युलर अपडेटसाठी. बाकी तुम्हाला काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.